नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वर, वाढोळी आणि मुळेगाव चारही बाजूनी डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे हॉटेल निसर्ग कट्टा. तर चला बघूया काय आहे हॉटेलमध्ये. रस्त्याने जातानाच आपल्याला बोर्ड दिसणार, हॉटेल निसर्ग कट्टा व्हेज नॉनव्हेज. हिरामन शेठ हॉटेलचे मालक स्वतः वेलकम करायला आलेले आहे इथे. आणि चला तर बघूया मध्ये हॉटेल कसं आहे. आपण बघू शकता चारही बाजूने डोंगरांमध्ये या मस्त झोपड्या बनवलेल्या आहे. प्रशस्त अशी जागा, बसायला वेगवेगळी सोय आहे. 40 ते 50 टेबल्स आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता डोंगर, हिरवीगार झाडे आणि प्रशस्त अशी डोंगर रांग आहे, त्यामुळे एकदम निसर्गाचा फील इथे येतो. प्रशस्त असं किचन आहे. किचनमध्ये आपण भेटूया वाळू, जे इथले शेफ आहे आणि त्यांच्या हाताला उत्तम चव आहे. मागच्या बाजूला भाकरी बनवायची इथे तयारी असते. चुलीवरच्या भाकरी तुम्हाला खायला भेटणार. आज आपण इथे आलेलो आहे खड्डा कोंबडी हा प्रकार खायला. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण दगड गरम करून घेणार. त्यानंतर त्यासाठी एक खड्डा खोदणार. खड्डा अर्धा फूट असला तरी चालणार. त्यामुळे त्यासाठी लागणारी पान आपण जुळून घेतलेले आहे. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन वेगवेगळे मसाले टाकून आता आपण हे चिकन पानांमध्ये टाकत आहे. चविष्ट असं चिकन मसाल्याचा तर आत्ताच सुगंध येत आहे. हिरामन शेठ स्वतः इथे गाईड करताना. हा प्रकार अत्यंत मस्त प्रकार आहे खाण्यासाठी. तर आता हे चिकन पानांमध्ये बांधून घेतले जात आहे. त्यानंतर या चिकनला त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे याला नाव दिलेलं आहे खड्डा कोंबडी हा प्रकार. आपण बघू शकता एक अर्धा फुटाचा हा खड्डा व्यवस्थित केलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण आधी खाली पानं टाकूया. पानांच्या वरती कोळसा टाकलेला आहे. कोळशाच्या वरती आता आपण जो दगड गरम करायला ठेवले ते दगड आपण एक दगड खाली आणून टाकलेला आहे. आणि हे बांधलेलं चिकन पूर्णपणे आपण त्या दगडावर ठेवलेलं आहे. चारही बाजूंनी आपण याला पानांनी कव्हर करणार आहोत. कव्हर केल्यानंतर बाकी जी उरलेली दगड होती ती आपण याच्या आजूबाजूला ठेवणार का यामुळे मधली वाफ जी तयार होईल, या वाफेमध्ये हे चिकन पूर्णपणे बनणार आहे. तर चारही बाजूंनी आपण दगड टाकलेले आहे आणि आता आपण याला मातीने झाकून देऊया. तर व्यवस्थितपणे असं झाकल्यानंतर एक अर्धा तासाची वाट बघितल्यानंतर परत आपण आलेलो आहे. माती खूप गरम झालेली आहे. आता स्वतः आपण माती काढत आहोत. त्यानंतर हे दगड अजूनही बघू शकता खूप गरम आहे, त्यामुळे आपण एक लोखंडी गरम दगड बाजूला काढल्यानंतर आपण कोंबडी जी बघू शकता पानंही खूप जळून गेलेली आहे. त्यात कळतं आहे का आपली कोंबडी व्यवस्थित झालेली आहे आणि खमंग असा सुगंध आलेला आहे. आता फक्त खाण्याची वाट बघणार आणि मस्तपैकी ही खड्डा कोंबडी बनलेली आहे. तर मित्रांनो, आपणही विजिट करू शकता निसर्ग कट्टा या हॉटेलला. मुळेगाव रोडला हे हॉटेल आहे निसर्ग कट्टा. आपण गुगलवरही सर्च केलं तर आपल्याला लोकेशन भेटणार. तर नक्की विजिट करा निसर्ग कट्टा आणि स्वतः हिरामन शेठच्या हाताची चव घ्या.